सिंधू एक महासागर जिच्या पाण्यातून वाहत गेली शतकानुशतके आणि जन्मली एक सुंदर आणि भव्य अशी संस्कृती. ती संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती. होय, ही आहे भारताच्या हृदयातली एक प्राचीन नदी, आपली सिंधू. सिंधू नदीचा उगम होतो तिबेटच्या सिंजाब ग्लेशियरमध्ये मानसरोवराजवळ भगवान शिवशंकराच्या पवित्र अशा कैलासातून. तिथून ते प्रवास करते लडाखच्या पर्वतरांगातून, काश्मीरच्या खोऱ्यातून आणि अखेर पाकिस्तानमधून वाहत अरबी समुद्रात मिसळते. ज्या लोकांना आपल्या सनातन संस्कृतीचा जराही आदर नाही, त्या लोकवस्तीमधून आपली सिंधू वाहत वाहत अरबी समुद्रात मिसळते. सुमारे 3180 किलोमीटरचा हा प्रचंड प्रवास. पण सिंधूचं महत्त्व केवळ लांबीमध्ये नाही, तिचं इतिहासातलं स्थान हे अबाधित आहे. वेदात तिचा उल्लेख आहे सिंधू माता म्हणून. आपल्या वेदांची निर्मितीही याच सिंधू नदीच्या काठावर झाली. तिच्या नावावरूनच आपल्या देशाला नाव मिळालं. युनानी आणि ग्रीक ने या नदीला इंडस असा शब्द दिला. तेच पुढे जाऊन इंडिया झाला. पार्शियन लोकांची स ऐवजी ह केला आणि सिंधू झाली हिंदू. सिंधू नदीच्या काठावर वसलेली हिंदू वस्ती पुढे हिंदुस्तान म्हणून त्याचं नाव पडलं. सिंधूच्या काठी जन्मली जगातली एक महान नागरी संस्कृती. इतकंच नाही तर 51 शक्तिपीठ मधील एक माता हिंगलाज माता मंदिर याच सिंधू नदीच्या खोऱ्यात आहे. हडप्पा, मोहनजोदडो, कालिमबंगा, लोथल या शहरांमध्ये रस्त्याचं नियोजन, पाण्याचा निचरा, व्यापार, लिपी सगळं काही होतं. पण ही संस्कृती लयाला गेली आणि सिंधू वाहतच राहिली. सिंधू आणि चिनाब नदीच्या किनारी मुलतानमधील प्राचीन सूर्य मंदिर आणि प्रल्हाद मंदिर हे आजही अस्तित्वात आहे. असं सांगितलं जातं की याच मंदिरात हिरण्यकशिपूला मारण्यासाठी भगवान श्री विष्णूने नृसिंह अवतार घेतला. पण दुर्दैवी की आज या मंदिराची अवस्था खूप बिकट आणि वाईट आहे. इथे एकही हिंदू शोधून सापडणार नाही. सिंधू नदीच्या काठावरती असलेले अनेक छोटे मोठे असे सर्व मंदिरे आज उद्ध्वस्त केले गेलेले आहेत. ते कोणता दिवस असेल? ते लोक कोण होते ज्यांनी धर्माच्या आधारावरती फाळणी केली आणि देवांनाही प्रिय असणारी आपली सिंधू त्यांच्या हातात दिली? आज त्यांना त्याचं महत्त्व अजिबात नाहीये. सिंधू नदी ही त्यांच्यासाठी फक्त एक नदी आहे. आणि आपल्या हिंदू सनातन संस्कृती नष्ट करण्याचा फक्त प्रयत्नच नाही, तर ती मुळापासून कशी नष्ट करता येईल याचा विचार ज्यांनी आतंकी कारवाई करून केले त्यांच्याच घशात आपली सिंधू नदी घातली आहे. मोहनदास करमचंद गांधी ची हत्या करणारे नथुराम गोडसे यांची हीच इच्छा होती की जेव्हा सिंधू पुन्हा भारतात विलीन होईल तेव्हाच माझ्या अस्थी विसर्जित करा. आज ही सिंधू भारताच्या सीमेत येण्याच्या प्रतीक्षेत आहे. आज ही सिंधू नथुरामची अस्थींची वाट पाहत आहे. ती पुढे झाली राजकारणांची, युद्धांची आणि पाण्याची वाटपाची केंद्रबिंदू. 1960 साली भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला सिंधू जल करार आजही एक दुर्मिळ शांततेचा दस्तावेज मानला जातो. सिंधू केवळ एक नदी नाही मित्रांनो, सिंधू हे केवळ एक नदी नाही, ती एक संस्कृती आहे, ओळख आहे, आत्मा आहे. आज प्रत्येक भारतीयांनी आपल्या मुलांना सिंधू नदीचं महत्त्व सांगावं आणि फक्त गंगाच नाही तर सिंधू पूजनही हे आज हक्काने केलं गेलं पाहिजे.